जय श्रीराम मित्रांनो. आज आहे आपल्या सेल्फ वर्कआउट सिरीजचा दिवस 44वा. सकाळ सकाळी उठलो, मस्तपैकी फ्रेश झालो आणि गेलो ग्राउंडला. ग्राउंडला गेल्या गेल्या पहिला वॉर्मअप आणि लुजनिंग करून घेतलं. त्यानंतर रोब्याने सगळ्यांना सांगितलं कशा पेसनं पळायचंय आणि किती राऊंड मारायचे ते. आज पळायचं होतं आपल्याला 10 किलोमीटर. मस्तपैकी मग 2.5 किलोमीटरचे 4 राऊंड मारले. आता झाले होते आपले 10 किलोमीटर रनिंग करून. 10 किलोमीटर रनिंग केल्याच्या नंतर पोरांची हालत काय होती, सगळे असे लाल बुंद झाले होते आणि मी तर असा लाल पडलो होतो ना. पोरं मला म्हणत होते, "नेमकं तू आज काहीतरी घेतलं." आता होती गोळा टाकायची बारी. मस्तपैकी ग्राउंड वगैरे आखलेलंच होतं. त्याच्यावरच 10-10, 15-15 गोळे टाकले आणि लगेच आलो इकडे जोर डिप्स मारायला. आपण पण जोर डिप्स मारायला चालू करणारच होतो, की तेवढ्यात ईश्वर भाऊ म्हणला, "चल भाऊ एका दमात कोण जास्त दंड मारतंय बघूया." मग त्याला दाखवली ना आपली देशी पॉवर. मस्तपैकी मग जोर डिप्स मारून आपण मारले हनुमान दंड. हनुमान दंड मारल्याच्या नंतर लगेच बसलो आपण मग ॲपचा वर्कआउट करायला. सगळ्यांनी मस्तपैकी ॲपचा वर्कआउट केला, लुजनिंग केली आणि आता निघालो होतो आपण घरी. घरी आल्यावर मस्तपैकी फ्रेश झालो आणि आपले ओट्स बनवले. ओट्स बनवल्याच्या नंतर एका ताटात मस्तपैकी आपला सगळा डाएट घेतला आणि खात बसलो. तेवढ्यात आपलं लहान पिल्लू पण आपल्याकडे आलं होतं. आता म्हणलं दिवसभर हे पण घरात इकडे-तिकडे लय पळतंय. म्हणलं ह्याला पण जरा प्रोटीनची गरज असेल. म्हणून म्हणलं ह्याला पण आपण ओट्स खाऊ घालावं. म्हणून त्याला ओट्स खाऊ घातले. मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि लायब्ररीत आलो. आता दिवसभर लायब्ररीत बसून मस्तपैकी अभ्यास केला आणि संध्याकाळी आलो आपण घरी. आता दिवसभर अभ्यास करून इतका कंटाळा आला होता, की कॅमेऱ्यात बघून हसू सुद्धा वाटत नव्हतं. मस्तपैकी मग घरी येऊन फ्रेश वगैरे झालो, जेवण केलं आणि परत लायब्ररीला आलो.